आपण खरं तर करामती काका म्हणून दुसऱ्या कोणाला तरी ओळखतो, पण करामती काका हे भांडूपचे नवसागर सम्राट होते. एकनाथ शिंदेंना सातत्यानं उचकवून त्यांच्या वाटेला येत असलेलं मुख्यमंत्रीपद हे कसं उभाटांनी परस्पर बळकावले हे ते शिंदेंच्या मनात ठसवण्याचाही प्रयत्न करत असायचे. परत शिवसेना फोडण्याची योजना बनवली गेली. शिंदेंच्या नेतृत्वात सारं काही ठरलंय. संजय राऊत या सगळ्याबद्दलची एक्सक्लुझिव्ह माहिती जी असायची ना, ती त्यांच्या जिवलग मित्राला म्हणजे अनिल थत्ते यांना देत होते. थत्तेंनी गगनभेदी गौप्यस्फोटांचे व्हिडिओ करत अनेकदा शिवसेना फुटणार, एकनाथ शिंदेच फोडू शकतात, हा एकच माणूस आहे जो कॅपेबल आहे आणि एकनाथ शिंदेच ही शिवसेना फोडणार, त्यांच्याकडे 32 आमदारांचं पाठबळ आहे वगैरे या संख्या, या आकाशभेदी गर्जना त्यांनी केल्या होत्या. पण जनता, प्रेक्षक थत्तेंच्या विश्वासार्हतेला नेहमीच रंगीबिरंगी चष्म्यातून बघत असल्यानं त्या थ्रेटला कुणीही सिरियसली घेतलं नव्हतं. पण थत्ते प्रामाणिकपणे सांगत होते की हे मला संजयने सांगितलंय. आपण हसण्यावर नेलं. अरे तू तेव्हा रेकॉर्ड बोलतोय बरं का. महाराष्ट्रामध्ये असं लोकांना स्थान नाहीये. अनेकांना येडझवा येतो, चुत्या येतो अशा विशेषणांनी संबोधून स्वतःला शहाणं सिद्ध करू पाहणारा आधुनिक महाभारतातला हा संजय नेहमीच सूचक विधानं करताना कित्येकांच्या दांड्यागुल करत असतो.